हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. मी स्नेहल तुमचं मनापासून स्वागत करते सनल्स वर्ल्डच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे संडे आणि वाजले आहे दुपारचे 11:30 आणि आज आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी फिरायला. म्हटलं चला वीकेंड पण आहे, थोडं फिरून येऊ म्हणजे फ्रेश वाटतं. परत नेक्स्ट वीकसाठी काम करायला थोडी एनर्जी मिळते, कारण सध्या आपलं वीकचं शेड्यूलसुद्धा थोडं टाईट चालू आहे. सो कंटाळा येऊन जातो आणि पिल्लूला सुद्धा थोडं बरं वाटेल फिरून आलो तर. तिला सुद्धा ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं. सो म्हटलं चला आपण फिरून येऊया. तर आपण चाललो आहोत कसारसाई डॅमला, जे की आहे हिंजवडीच्या थोडं पुढे. हिंजवडीचा जो फेज 1चा जो सर्कल आहे ना, त्याच्या थोडंसं पुढे असं पाहिलं. आम्ही पण कधी व्हिजिट नाही केलेलं. सो म्हटलं चला आपण जाऊन येऊ. आणि तिथे ॲक्च्युली आमचा सनसेटला जायचा प्लॅन आहे. तर म्हटलं बघू आता कसं पॉसिबल होते, कारण पिल्लूमुळे असं काही असं स्पेसिफिक राहत नाही की चलो 3लाच निघू 4लाच निघू. कारण खूप म्हणजे आमचे प्लॅन्स सगळ्याचे हेच होतात म्हटलं तरी चालेल. नाही तेवढे परफेक्ट प्लॅन नाही बनत, कारण काही ना काहीतरी तिचं वगैरे असं मध्ये येऊन जातं. सो चला म्हटलं आपण बघू, ट्राय करू सनसेटपर्यंत तिथे पोचायचं. आणि जसं मी म्हटलं आता वाजत आले 11:30 आसपास. आणि आता आपण ब्रेकफास्ट करून, ॲक्च्युली ब्रंचच झाला तो, ब्रेकफास्ट पण आहे, ब्रंच करूनच जाऊ. इडली करायला ठेवली आहे मी. सो तुम्हाला चला मी ते दाखवते. आता आपण ब्रेकफास्ट करू आणि रेडी होऊन जाऊ. सांगतेच मी तुम्हाला. स्टे कनेक्टेड फॉर दॅट. सो इथे आता आपलं सांबार रेडी आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे आपली इडली असतं, चटणी तुम्ही पाहू शकताय. सांबार एकदम असं छान दिसतंय. आणि एक खास ट्रिक सांगते मी तुम्हाला इथे. जर तुम्हाला सेम हॉटेल स्टाईल सांबार बनवायचा असेल घरी, त्याच्यामुळे ते डाळचा वापर कमी करा आणि बाकीचे जे आपल्या भाज्या आहेत किंवा बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते जास्त यूज करा. तर माझ्याकडे ॲक्च्युली जे फक्त शेवगा होता, शेवगा आणि कांदा टोमॅटो थोडंच वापरून मी केलं आहे. बट बाकीच्यामधून तुमच्याकडे भाज्या असतील, दुधी भोपळा वगैरे, ते टाकून सुद्धा खूप छान लागतं. ह्याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट नक्की करा, मी ती तुमच्यासोबत नक्की शेअर करते. खूप टेस्टी लागतं, एकदम हॉटेल स्टाईल होतं. मी सेम पद्धतीने दरवेळेस बनवते आणि घरात सगळ्यांनाच खूप आवडतं. चला तर मग आता आपण नाश्ता ब्रंच फिनिश करू आणि मग आवरून निघूया. सो आता बघा आम्ही झालेलो आहोत रेडी. तुम्हाला कसा वाटतोय आमचा लुक हे कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला काय सांगायचंय? तिला काही सांगायचे? नुसतं हसता आम्ही कॅमेऱ्याला बघून. चलो आम्ही दाखवतोच तुम्हाला लोकेशन कुठे आहे, कसं आहे, किती लांब आहे आपल्या इथून वगैरे. स्टे कनेक्टेड. आता आपण फायनली निघून गेलेलो आहोत. तिला ऍक्च्युली मोबाईल दिसत नाही ना, म्हणजे आम्ही तसं नॉर्मली स्क्रीन टाइम देत नाही, त्यामुळे तिला असं शूट वगैरे करताना जर मोबाईल दिसला तर खूप नवल वाटतं ना पिकू. आता आम्ही निघून गेलेलो आहोत, चरोली फाटा जवळ आहोत आता. आणि 26 किलोमीटर दाखवतोय 1 तास. सो दाखवतच आम्ही तुम्हाला आधीमध्ये अपडेट्स देतच ना. तुम्हाला काय सांगायचंय का? चला. सो इथे आता स्नेह रिसॉर्टच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हे पार्किंग दिसतं. तर ॲम्पल अमाऊंट ऑफ जागा आहे पार्किंग करायला. हे पिल्लू हाय. आणि तुम्ही स्नेह रिसॉर्ट बद्दल तर ऐकलेलंच असेल, ते सुद्धा इथेच आहे. चलो चलो. आम्ही तर खूप खुश झालो होतो पाणी बघून, ना पिल्लू. गाडी पार्क केल्यानंतरच आपल्याला राईट साईडला हे रेस्टॉरंट टाईप एक दिसतं. यू कॅन कॉल इट लेक साईड रेस्टॉरंट आय वुड से, कारण तिथे थ्रू आउट द रेस्टॉरंट गोल असं सर्कलमध्ये तुम्हाला टेबल आहेत, सिटिंग टेबल, जिथे तुम्ही बसून तुमचं जे काही स्नॅक्स किंवा लंच डिनर जे काय आहे ते
ते एन्जॉय करू शकता. आणि हीच त्यांची इथेच त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर गार्डन वगैरे आहे आणि तिथे तुम्ही तुमचे असे फोटोशूट वगैरे करू शकता. फोटोजेनिक पण खूप पॉईंट्स आहेत तिथे. तिथून आता आम्ही थोडं पुढे येऊन राईट साईडला आपल्याला एक स्नॅक सेंटर दिसतं जिथे आपण स्नॅक्स एन्जॉय करू शकतो. ॲव्हरेज प्लेस आणि ॲव्हरेज फूड आहे इथलं आय वुड से. फक्त बाकी आसपास दुसरं कुठलं कॅन्टीन वगैरे नाही, त्यामुळे खूप गर्दी असते इथे. स्नॅक्स नंतर म्हटलं थोडी आईस्क्रीम एन्जॉय करू. तर इथे बघा आमच्या पिल्लूनी कसा राहाडा करून घेतला होता आईस्क्रीमचा. सो आता आपण इथून रिटर्न निघालेलो आहोत. थोडा रिमझिम पाऊस पण यायला लागला. म्हटलं चला ऑन द वे ॲक्च्युली 2-3 असे स्पॉट्स आहेत जिथे आपण थांबू शकतो. म्हटलं बघू अजून एखादी जागा सापडली थांबायला, छान असं बसायला वगैरे जागा आहे, तिथे आपण परत एकदा स्टॉप घेऊ. सो चला, हे आहे स्नेह रिसॉर्ट. जसं मी म्हटलं खूप लॅविश पॅकेजेस आहेत यांचे असं मी ऐकलं आणि आतमध्ये सुद्धा एक्सप्लोअर करायला खूप आहे. सो जर आम्ही इथे कधी आलो तर तेही तुम्हाला नक्की दाखवू. सो आता फायनली आम्ही रिटर्न निघालेलो आहोत परत. आता पिल्लू कसं झोपले बघा. आणि आता येताना आम्ही हिंजवडीच्या रोडने आलो ॲक्च्युली. कारण जसं मी मगाशी म्हटलं, तो जो मॅपने रेकमेंड केलेला रोड होता पुनावळे साईडनी, तो खूप लांबून नेलं आय वुड से. आणि खूप छोटे छोटे रस्ते होते, त्यामुळे खूप ट्रॅफिक पण लागलं. आय डोंट नो मॅपने तो का सजेस्ट केला, कारण आत्ता आम्ही येताना आधी हिंजवडी टाकून बघितलं मॅपवर आणि हिंजवडीवरून आपलं घर टाकलं तर डिस्टन्स कमी दाखवतंय. मे बी ट्रॅफिक कंडिशन्समुळे असेल आय गेस. पण येस तरी आम्ही तोच रोड रेकमेंड केला, प्रेफर केला आणि ते बरं झालं ॲक्च्युली. आता आम्ही लवकर पोचायला लागलो आहे आय वुड से, कारण मग अशी खूप वैताग आला होता. सो येस, असं तुमच्यासोबत झालंय का हे पण मला सांगा की तुम्हाला एक रोड असा एक्सपेक्टेड असतो आणि मॅप जो रोड रेकमेंड करतो त्याने खूप जास्त वेळ लागून जातो आणि तितका प्रेफरेबल पण नसतो तो. तुम्हाला तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. सो चलो देन, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. पुन्हा भेटूया आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग सोबत. तोपर्यंतच्या अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम पेज आहे, त्याचा ID मी इथे देते, त्याला सुद्धा फॉलो नक्की करा, कारण इथल्यापेक्षा लवकर अपडेट्स तिथे येतात. सो चलो देन, तुम्हाला काय बोलायचंय? चलो देन, बाय बाय, टेक केअर.